महाराष्ट्रात निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडतोय आणि 13 ठिकाणच्या उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे। असं असलं तरी महाराष्ट्रात यंदा बदललेल्या राजकीय समीकरणामुळे परिस्थितीमुळे यंदाची लोकसभा निवडणूक सगळ्या पक्षांसाठी महत्त्वाची ठरते। त्यामुळे ही निवडणूक अर्थात 13 मतदारसंघांपैकी उत्तर महाराष्ट्रातील 3 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज पार पडते। या ठिकाणी काय होऊ शकतं, कोणाचं पारडं जड आहे याचाच घेतलेला अंदाज जाणून घेऊयात कसमादे अपडेट्सच्या माध्यमातून। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय कसमादे अपडेट्स। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी आणि धुळ्याची निवडणूक आज म्हणजेच 20 मेला पार पडते। सुरुवातीला आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलूया। आता बघा, नाशिक हा महाराष्ट्रात यंदा चर्चेचा विषय ठरला आहे। नाशिकमध्ये तिहेरी लढत होती। वाजे विरुद्ध गोडसे विरुद्ध शांतिगिरी महाराज ही लढत आज पार पडेल। या जागेवरून चांगलीच चर्चा होती। महायुतीतून सगळीच गणितं फिसकटली होती। छगन भुजबळ यांचं नाव सुरुवातीला चर्चेत होतं, मात्र उमेदवारीची नाव जाहीर होत नसल्यानं त्यांनी माघार घेतली। नंतर माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव चर्चेत होतं, मात्र अखेर हा जो गड आहे, हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेला मिळाला आणि हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली। त्यामुळे ओबीसी आणि काही प्रमुख नेते हे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। याशिवाय वाजे हे आता नवीन असले तरी किती प्रभाव पाडू शकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याशिवाय या ठिकाणी खरे गेम चेंजर ठरणार आहेत ते म्हणजे अपक्ष लढणारे शांतिगिरी महाराज। त्यांचा भक्त परिवार, त्यांची ताकद, त्यांनी केलेले दावे या सगळ्यामुळेच नाशिकमध्ये हिंदुत्ववादी मतं नेमकं कोणाला खातील, कोणाला मिळतील आणि शांतिगिरी महाराजांमुळे कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होईल हे पाहावं लागणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ। दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर बगरे आणि वंचितच्या मालती थविल असं मतदान पार पडणार आहे। या तिरंगी लढतीमुळे दिंडोरीची निवडणूक चर्चेत आली। याशिवाय अजून एक विषय या ठिकाणी गेम चेंजर ठरतोय तो म्हणजे कांद्याचा। दिंडोरीत मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत, त्यामुळे यंदाच्या केंद्र सरकारच्या कांदा धोरणामुळे शेतकरी भाजपवर नाराज आहेत। तीच नाराजी दूर करण्यासाठी मोदींची सभा देखील झाली, पण आता त्याचा किती उपयोग येईल हे निवडणुकीत पाहावं लागणार आहे। याशिवाय भास्कर बगरे यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे, त्यामुळे अनुभव नसला तरी पुढं काय होऊ शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे दिंडोरीत नेमकं काय होणार, कांदा प्रश्न कोणाला रडवणार हे पाहावं लागणार आहे। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे। धुळे लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होताना पाहायला मिळते। काँग्रेसने यंदा शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली गेली आहे। असं असलं तरी धुळ्यात मात्र कोणाचं पारडं जड हे सांगणं सध्या तरी अवघड आहे। याचं कारण म्हणजे दोन्ही ठिकाणी थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होताना दोन्ही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी दिसून येते। याशिवाय या ठिकाणी एमआयएमचे 2 आमदार आहेत आणि एमआयएमने या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही आहे। त्यामुळे धुळ्यातील जी मुस्लिम मतं आहेत ती कोणाच्या बाजूने पडतील, ती कोण खाणार हे पाहावं लागणार आहे। त्यात आता बघा, काँग्रेसने आयात उमेदवारी दिल्यामुळं काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून येते। तर सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ नये अशा मागणीचा अनेक गट महायुतीमध्ये निर्माण झालेत। याशिवाय काँग्रेसमधून उडी घेत नुकताच तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे मालेगावातील काँग्रेसची ताकद भाजपला मिळेल। पण मालेगावामध्ये देखील भाजपचे अनेक गट आता निर्माण झालेत। त्यामुळं तसं पाहायला गेल्यास धुळ्यात 3 ते 4, मालेगावमध्ये किमान 5 आणि बागलांमध्ये 3 असं गटबाजीचं राजकारण पाहायला मिळते। आता हे गटबाजीचं राजकारण कुणाला घेऊन बुडेल हे आजच्या मतदानावर अवलंबून असेल। दरम्यान या तिन्ही लोकसभा मतदारसंघाबद्दल तुमचं मत काय, आमचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवाय निवडणुका सुरू झाल्यापासून आमच्या कसमादे अपडेट या चॅनलवर मतदारसंघानुसार राजकीय विश्लेषण आम्ही मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। तो तुम्हाला कसा वाटला हे देखील आवर्जून कळवा आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणत्या मतदारसंघाबद्दल किंवा कोणत्या विषयावर विश्लेषण पाहायला आवडेल हे देखील आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आठवणीने कसमादे अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।